पालघर जिल्ह्यातील गडचिंचले येथे कोरोना लॉकडाऊनच्या काळात घडलेल्या देशभर हादरवून सोडणाऱ्या साधू हत्याकांड प्रकरणात महत्त्वाची घडामोड झाली आहे। या प्रकरणाच्या तपासात राज्य गुन्हे अन्वेषण विभागानं म्हणजेच CIDने डहाणू न्यायालयात तब्बल 126 आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल केलं आहे। CIDकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार तपासाच्या 90 दिवसांच्या आत 2 स्वतंत्र आरोपपत्र न्यायालयात सादर करण्यात आली। पोलीस उपअधीक्षक विजय पवार यांनी 4995 पानांचं तर पोलीस उपअधीक्षक इरफान शेख यांनी 5921 पानांचं आरोपपत्र दाखल केलं असून या प्रकरणाचा तपास अद्यापही सुरू असल्याचं स्पष्ट करण्यात आले। 14 एप्रिल 2020 रोजी कासा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गडचिंचले गावात 2 साधू आणि त्यांच्या वाहन चालकाला चोर समजून जमावानं बेदम मारहाण करत निर्घुण हत्या केली होती। या घटनेनं संपूर्ण देश हादरला होता। या प्रकरणानंतर 2 पोलीस अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती, तर 35 पोलिसांच्या बदल्याही करण्यात आल्या होत्या। त्यानंतर तपास CIDकडे सोपवण्यात आला आणि तत्कालीन पालघर पोलीस अधीक्षकांनाही सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं होतं। CIDने या प्रकरणात 808 संशयितांची चौकशी, 108 साक्षीदारांचे जबाब नोंदवले असून 165 जणांना अटक करण्यात आली होती। अटक करण्यात आलेल्यांमध्ये 11 अल्पवयीन मुलांचाही समावेश होता। या प्रकरणातील कोणत्याही आरोपीला अद्याप जामीन मंजूर झालेला नाही आहे। देशभरात चर्चेत राहिलेल्या या हत्याकांडाच्या तपासातील ही महत्त्वाची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाली असून आता या प्रकरणातील पुढील न्यायालयीन सुनावणीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। द पोलीस न्यूजसाठी माधव तल्हा, पालघर।